उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे। म्हणून कार्यकर्त्यांनी दादर शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे पुतळ्यासमोर साकडं घातलेलं आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं साकडं शिवसैनिकांनी घातलेलं आहे। शिवसैनिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही एकत्र येऊन युती करावी अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगत आहेत। त्याच अनुषंगाने शिवसैनिकांचं देखील म्हणणं हेच आहे आणि त्यांनी मीनाताई ठाकरे यांच्यासमोर साकडं घातलेले आहे की या दोन्ही बंधूंनी एकत्र यावे। थेट शिवसैनिकांकडून जाणून घेणार आहोत त्यांचं म्हणणं काय आहे। तुम्ही आता मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर साकडं घातलेलं आहे की या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, काय म्हणणं आहे नेमकं आपलं? काल दोन्ही बंधूंनी संकेत दिलेले आहेत की मराठी माणसांनी एकत्र यावं आणि मराठी माणसाच्या भवितव्यासाठी एकत्र येण्यासाठी काल उद्धव साहेबांनी पण सांगितलं की सगळे मराठी एकत्र या। म्हणजे त्यात तुमचं सगळं बाजूला ठेवून मराठी माणसासाठी एकत्र येणं फार गरजेचं आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एकमेव आधार आहे तो उद्धव साहेबांचा। आज अनेक गोष्टी तुम्ही मीडियात बघत असाल की घडत असतात त्याबद्दल आणि त्याबद्दल मराठी माणूस एकत्र येणं आणि आज काळाची गरज असल्यामुळे मराठी माणसासाठी निर्णय घेतलेला उद्धव साहेबांनी मान्य आणि जो उद्धव साहेब निर्णय देतील त्यापाठी आम्ही सर्व शिवसैनिक शिवसैनिकांच्या तर मनातच आहे की या दोघांनी एकत्र यावं। परंतु जर आपण पाहिलं तर मनसे नेते अमेय खोपकर यांनी पोस्ट केलेली आहे की अशी अभद्र युती होऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मग एका मनसेच्या नेत्याच्या मनातच ही नाहीये युती होणं, परंतु शिवसैनिकांना वाटतंय की ही युती व्हावी। आता असं म्हणायचं झालं तर या दोघा भावांच्या मध्ये हे बाकीच्यांनी बोलण्याचं कारण नाही, कारण हे दोन्ही नेते मोठे आहेत। त्यांनी आतापर्यंत प्रचंड सभा घेतल्या, प्रचंड की अशी माणसं जी बोलत आहेत की ज्यांना 3-3 वेळा हॅट्रिक करावी लागली, की ज्यांना जनाधार नाहीये लोकांचा, अशा माणसांनी बोलणं चुकीचं आहे। कारण ह्या आजच्या तमाम मराठी माणूस महाराष्ट्रातला बोला, मुंबईतला म्हणा किंवा देशामधला बोला, या संपूर्ण माणसाला ह्याच आहेत की तुम्ही एक जर पोस्ट जेव्हा हे पोस्ट टाकतात तेव्हा किती कमेंट्स यांच्या विरुद्ध येतात हे त्यांनी चेक करावे। दोन्ही नेते जे बोलतात आहेत की दळद्री आहे, अभद्र आहे, ते युतीबद्दल त्यांनी फक्त एकदा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि मग ह्यांनी ह्या शिवसेना किंवा उद्धव साहेबांबद्दल या गोष्टीवर बोलावं। एवढंच फक्त मला त्यांचं बोलावं। या दोन्ही बंधूंची जर युती झाली तर कोणत्या पुढे चांगल्या गोष्टी घडतील? मराठी माणसाच्या प्रश्नांच्या अनुषंगाने देखील कोणत्या पुढे चांगल्या गोष्टी घडतील असं वाटतं? बघा, गेल्या तुम्ही 4-5 वर्षात बघितलं असेल तर महाराष्ट्रातून बरेचसे प्रकल्प जे गेले आहेत आणि महाराष्ट्राला जो कोणी खूप मोठा लॉस झालेला आहे तो लॉस होणार नाही, कारण ह्या दोघांचा उद्देश महाराष्ट्राच्या हितासाठी आहे आणि दोघं जर एकत्र झाले दोन बंधू तर मी नक्कीच सांगेन महाराष्ट्र हा प्रगतीपथावर जाईल। त्याचबरोबर मराठी माणसाला कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळेल, महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये एक मानसन्मान मिळेल आणि तरच मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राची खूप उत्तरोत्तर प्रगती होत जाईल। आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची मनोमन ही भावना आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे आणि दोघांनी देखील युती करावी। याच अनुषंगाने मीनाताई ठाकरे यांच्याकडे त्यांनी साकडं घातलेलं आहे आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की मराठी लोकांचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतील हे दोन्ही भाव जर एकत्र आले तर। याच अनुषंगाने त्यांनी साकडं घातलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। विशेष बातमीने करूया। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली टाळी आणि त्यावरती उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद, यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत। पण गेल्या काही महिन्यातील राजकीय उलटापालटी पाहता राज ठाकरेंच्या टाळीचा अर्थ नेमका काय आहे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे, तिचा प्रॉब्लेम आहे। अशा खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही, कारण हे खेळाडू नेमकं कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेलं आहे। कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी ह्याचा खेळ। नाव आहे ना शिवसेना नावाचं, शिवसेना आणि तो जो धनुष्यबाण आहे ना तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे। तिनके का सहारा एक कहावत है, तिनका इकट्ठा करके कोशिश करें तैरने की, अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुद्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधील मागील काही वर्षातलं हे राजकीय द्वंद्व. 18 डिसेंबर 2005ला राज ठाकरेंनी शिवसेनेची साथ सोडली. त्यानंतर 9 मार्च 2006 रोजी त्यांनी मनसेची स्थापना केली. तेव्हापासून ते आजपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेद वेळोवेळी जगजाहीर होत राहिले. राज ठाकरेंनी उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांच्यामुळेच पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. सगळ्या गोष्टीला अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. एका माणसाने सगळी अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय. मागील काही निवडणुका पाहता राज ठाकरेंनी कायमच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसलं. 2014 साली मोदींना पाठिंबा देत भाजप विरोधात उमेदवार दिला नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीव्र विरोध करत मोदी शहांविरोधात राज्यभर केवळ सभा घेतल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेनेविरोधात उमेदवार उतरवले. 2019 नंतर राज ठाकरेंची भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतची जवळीक वाढलीय. फडणवीस शिंदेंसोबतची त्यांची मैत्री जगजाहीर आहे. फडणवीसांचं दिवाळीला राज ठाकरेंच्या निवासस्थानी येणं असो, नव्या घराच्या पाहणीला राज ठाकरेंनी फडणवीसांना बोलावणं असो, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या शिवतीर्थावरच्या भेटीगाठी असो किंवा मग आता नुकतंच एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आमरसपुरीच्या जेवणासाठी बोलावणं असो, राज ठाकरेंच्या या सगळ्या भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधातील आहेत. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी थेटपणे भाजपला ऑफर दिल्याचंही पाहायला मिळालं होतं. आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. भाजपसोबतच राज ठाकरेंनी डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतही युतीची चर्चा केल्याचं बोललं केलं. त्यामुळे एकीकडे महायुतीशी जवळीक साधत कायम उद्धव ठाकरेंना लक्ष करणाऱ्या राज ठाकरेंनी आता अचानकपणे उद्धव ठाकरेंनाही टाळी देण्यासाठी हात पुढे केलाय. ज्या वेगानं राज ठाकरे भूमिका बदलतायत त्यावरून काही सवाल उपस्थित होत आहेत. राज ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेवरचा विश्वास उडालाय का? राज ठाकरे एकाच वेळी शिंदे आणि उद्धव ठाकरेंनाही खेळवतायत का? उद्धव ठाकरेंची साथ ही मनसेसाठी राजकीय पुनरुज्जीवनाची गरज आहे का? की मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची ही खेळी आहे? आगामी निवडणुकीत ठाकरेंची मराठी मतं फोडण्याचा हा डाव आहे का? असे अनेक सवाल राज ठाकरेंच्या या पॉलिटिकल मूव्हमुळे उपस्थित होत आहेत. आज राजकीयदृष्ट्या दोघंही अडचणीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चाच पडतोय. अजूनही कसं लढायचं, समोर बलाढ्य असा भाजप आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे वगैरे. राज ठाकरे यांनाही वाटतंय की लोकसभेला आपण भाजपाच्या विरोधात उमेदवार न दिल्यामुळेच विधानसभेला आपल्याला खूप कमी मतं मिळाली. आता जर महापालिकेला आपण परफॉर्मन्स चांगला दिला नाही तर मग मात्र आपलं राजकीय स्थान अडचणीत येईल. शिवाय त्यांच्या पक्षाचं चिन्ह आहे, पक्ष आहे आणि तो पक्ष स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्याला काही टक्के मतं मिळवावीच लागतात निवडणुकीमध्ये. हे सगळं अपरिहार्यतेचं चित्र दिसताना दोघाही भावांना असं वाटणं स्वाभाविक आहे. राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे सध्या तरी अस्पष्ट आहे. राज ठाकरेंनी मराठी हिताचं कारण पुढे करत युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे टोलावला खरा, पण आता उद्धव ठाकरेंनीही भाजप शिवसेनेची साथ सोडणार का हा प्रतिसवाल करत हा चेंडू पुन्हा राज ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीच्या या चर्चेमागचं नेमकं कारण काय? खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का?
या प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी तुर्तास तरी वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।